जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. मंडळी नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आज आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या टप्प्यात पदार्पण आहे. तर या प्रकल्पाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आज आपण जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे कृषी विद्यावेत्ता आणि मृदा विज्ञान तज्ज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर यांना. सर, आपलं जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी हा प्रकल्प नेमका काय आहे? आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे याचा पहिला टप्पा पूर्ण झालाय, दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे. तर काय सांगाल तुम्ही? अतिशय महत्त्वाचा असा शेतकऱ्यांच्या जीवनाची निगडीत असा हा प्रकल्प आपल्या राज्यानं सुरू केला. 2018 पासून आपण ह्या नाना देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू केला होता. तो गेल्या वर्षीचा पूर्ण झालेला आहे. आणि आपल्याला सांगण्यास आनंद आहे की शेतकऱ्याच्या जीवनामध्ये हवामान बदलामुळे झालेले जे काही संकट येतात किंवा त्यामुळे येणारे जे काही प्रश्न येतात, समस्या येतात, त्यावर मात कशी करायची, हे मात करण्याकरता शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या प्रकारचं तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य लागेल याचा अभ्यास करून हा प्रकल्प निर्माण केलेला आहे. आणि त्याचं आपण गेल्या टप्प्यामध्ये 5220 गावांमध्ये अंमलबजावणी पूर्ण केलेली आहे आपल्या 16 जिल्ह्यामध्ये. आणि आता आपण या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळतो आहोत. आपण म्हणला ते बरोबर आहे की याचं पदार्पण झालेलं आहे आणि शासनाने निर्णय घेतलेला आहे. आणि आता आपण हा प्रकल्प 21 जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत. अच्छा सर, पहिला टप्पा आपला पूर्ण झालेला आहे या प्रकल्पाचा. पण पहिला टप्पा पूर्ण करताना तुमच्या समोर काही आव्हानं आलीत का? यश मिळालं असेल तर ते यश पेलताना काही आव्हानं आलेत का? आव्हानं मॅडम खरोखरच असतात. म्हणजे प्रशासनामध्ये सर्व पातळीवर काम करताना विशेषतः शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या योजना किंवा प्रकल्प राबवताना आव्हानं येतात. कारण आपल्याकडचा हा जो शेतकरी वर्ग आहे हा पूर्णपणे असा डायव्हर्स असा आहे, म्हणजे विखुरलेला आहे आणि ते अनेक पातळीवरचा असतो तो. त्यामुळे त्यांच्या प्रत्येकाच्या एक समस्या वेगळ्या असतात. त्यामुळे अशा प्रश्नांना भिडताना आव्हानं येतात. हा प्रकल्प राबवताना आम्हाला जे काही यश चांगलं आलं त्यामध्ये की पाण्याच्या सुरक्षिततेबद्दल फार मोठं काम करता आलं आपल्याला. बदलत्या हवामानामध्ये ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला फार महत्त्वाच्या समस्याला तोंड द्यावं लागतं, ते म्हणजे पाणी समस्या. आणि त्यावर काम करताना शेतकऱ्याच्या पातळीवर हे काम कसं करता येईल, यावर उपलब्ध पाण्याचा वापर चांगला कसा करावा, यावर एक फार मोठं काम आम्हाला करता आलं. आणि शेतकऱ्यांनी फार चांगला प्रतिसाद दिला आणि हे एक यश आम्हाला या ठिकाणी मानता येईल. याचा परिणाम असा झाला की आपल्याकडचा ज्या शेतकऱ्यांकडे ज्या गावामध्ये हा प्रकल्प राबवला त्या गावामध्ये आपलं खरीपाच्या बरोबर रब्बी क्षेत्रामध्ये वाढ करता आली आपल्याला. आणि रब्बीचं क्षेत्र वाढणं म्हणजे शेतकऱ्याला एक अतिरिक्त उत्पन्न स्रोत तयार होतो. कारण जो शेतकरी केवळ पर्जन्य आधारित शेती करतो त्याला एक साधं पाण्याची सोय उपलब्ध झाली, आणखी एक पीक तो घेऊ शकतो. आणखी एक पीक घेणं म्हणजे त्याच्या एकूणच उत्पादनामध्ये वाढ होते. तो एक मोठा बदल आपल्याला करता आला आणि त्याचं अचिव्हमेंट चांगलं झालेलं आहे. याशिवाय अजून म्हटल्यानंतर आपण आणखी एक विषय सांगू इच्छितो की आम्ही जवळपास 5000च्या पेक्षा अधिक अशा प्रकारचे शेतकरी गट आणि उत्पादक कंपन्यांनी यामध्ये पुढाकार घेतला, भाग घेतला आणि त्यांनी त्यांचे छोटे मोठे कृषी व्यवसाय उभा केले. आणि ते कृषी व्यवसाय उभा केल्यामुळे देखील अनेक लोकांना रोजगार निर्मिती आहे, त्याबरोबरच स्वतःचा उत्पन्नाचा स्रोत निर्माण झालेला आहे. अशा प्रकारे देखील मोठी उपलब्धी या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आणि हे सगळं करत असताना शेतकऱ्याच्या जी काही गावं आपण म्हटलं मगाशी 5000, यामध्ये आज अचानकपणे पावसाचा खंड पडला किंवा अचानकपणे अतिपाऊस झाला तर दोन्ही प्रकारच्या समस्येवर काय उपाय आहे हा शेतकऱ्यांसमोर आता आहे. काही लोकांनी तो वापरलेला आहे आणि काही लोक वापरण्याच्या परिस्थितीमध्ये आता आहेत. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं म्हणजे तंत्रज्ञाना विचार आपण केला तर वृंद वरंब तंत्रज्ञान BBF हे मोठ्या प्रमाणामध्ये आपण लोकांपर्यंत घेऊन गेलो. हे काय तंत्रज्ञान आहे? तर याच्यामध्ये असं आहे की आपण ज्यावेळेला पेरणी करतो त्यावेळेला ती सपाट जमिनीवर पेरणी न करता आपण रुंद ओरंबा करायचा 4-4.5 फुटाचा आणि त्यावर आपण ती पेरणी करायची. त्यासाठी BBFचं यंत्र देखील उपलब्ध बाजारामध्ये आहे. याशिवाय देखील आपण त्या तंत्रज्ञान वापर करून आपण टोकन करून देखील काम करू शकतो. यामुळं काय झालं की ज्यावेळेला पावसामध्ये खंड पडतो त्यावेळेला ह्या
वरंब्यातला ओलावा आहे तो टिकून राहतो आणि तेव्हा पीक तग धरतं. जवळपास 15 दिवस 20 दिवस 3 आठवडे जरी पाऊस पडला नाही तर देखील पीक तग धरतं. तसंच अति पाऊस झाला मागच्या पाहिला आपण अनेक वेळा होतो आहे, त्यावेळेला पाणी साठून मग ती पिकाचा या ठिकाणी काय होतं की नाश होतो. आणि मग तशा प्रकारच्या या वरंब्यावरचं पीक जे असतं त्या शेजारच्या सरीतून पाणी वाहून निचरावत असल्या कारणाने हे पीक तग धरतं पण व्यवस्थित पण जगून राहतं. म्हणजे अशा दोन्ही प्रकारच्या परिस्थितीमध्ये हे तंत्रज्ञान आपलं उपयुक्त झालेलं आहे. आणि त्याच्याच पुढे मी जाऊन असं केलं की मशागत कमी करून आपण तंत्र वापरता येईल का म्हणून आपण वरंबे हे कायम ठेवण्याचे लोकांना सांगितलेले आहेत. आता ते वरंबे कायम ठेवले तर आपल्याला आणखी त्याचा फायदा होऊ शकतो. अच्छा सर, मला सांगा की आता तुम्ही गावांचा उल्लेख केलात की बऱ्याच गावांमध्ये तर जास्तीत जास्त कोणत्या साईडच्या गावांमध्ये तुम्ही हा प्रकल्प राबवलाय? आपण आता जे काय 5220 गाव म्हटलं आपण, ही जी गावं सर्व मराठवाड्यामधली 8 जिल्हे आणि विदर्भातले त्यामध्ये काही 5 जिल्हे होते आणि शिवाय आपण जळगाव जिल्हा त्यामध्ये घेतला होता पूर्ण आणि नाशिक जिल्ह्यामधला एक तालुका होता. तर याच्यामधून आपण विचार केला आपण साधारणपणे एक 12.5 लाख शेतकऱ्यांनी ह्याच्यामध्ये नोंदणी केल्या त्या गावामधल्या प्रकल्पासाठी आणि त्यापैकी जवळपास 7 लाख शेतकऱ्यांनी म्हणजे अर्ज ज्यांचे होते असे यांनी लाभ घेतलेला आहे. आणि प्रत्येक एक गाव सुटलं नाही ज्या ठिकाणी प्रकल्प गेला नाही असं एक प्रत्येक गावात त्याच्यामध्ये लोकांनी भाग त्याचा घेतलेला आहे आणि त्यामध्ये जसं मग म्हटलं असे लाभ लोकांनी घेतलेले आहे. अच्छा, पण तुम्ही या शेतकऱ्यांपर्यंत किंवा त्या गावांपर्यंत पोहोचता कसे? यासाठी ह्या प्रकल्पाची रचना अशी आपण केलेली आहे की कृषी विभागाचा हा प्रकल्प आहे. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गावासाठी आपण कृषी सहाय्यक या ठिकाणी कार्यरत असतात आणि त्या कृषी सहाय्यकाच्या मार्फत आणि याशिवाय त्या जोडीला आपण ह्या प्रकल्पातून आपण समूह सहाय्यक काही BSc कृषी असलेली युवक युवती यांची निवड केली आपण, त्या जोडीला आपण दिले आणि यांच्यासोबत आपण प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीला आपण ह्यामध्ये तयार केलं आणि त्यांना आपण प्रवृत्त केलं की हा प्रकल्प तुमचा आहे आणि तुम्ही त्याचा लाभ आपण घ्यायला पाहिजे आहे. त्यामुळे ती एक आमच्याकडे चांगलं माध्यम होतं. अशा सर्व माध्यमातून आणि मग ह्या सगळ्यासाठी आपण डिजिटल माध्यमाचा वापर आपण केला. त्यावर आपण बोलत आहोत आपण. सर, मला सांगा की या दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यापेक्षा वेगळं काही कुठल्या बाबींचा समावेश केलेला आहे का? आम्ही पाहिलं यामध्ये की टप्पा पहिला राबवत असताना ज्या काही अनुभव आले आम्हाला, ज्या काही शेतकऱ्यांच्या विशेष मागण्या त्यामध्ये राहिल्या आणि याबरोबर जे काही प्रश्नांना आणखी आपण न्याय देऊ शकतो असं आम्हाला वाटलं ते सर्व आम्ही विचार केला. गेल्या 1 वर्षभरामध्ये आमचा त्यावर अभ्यास चालू आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा करतो आहोत. याशिवाय आम्ही यावेळेला नवीन 5 जिल्हे निवडल्या कारण आपण तिकडच्या गरजा वेगळ्या असल्या कारणाने, कारण तो पूर्व विदर्भाचा भाग सगळा आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, त्यामुळे तिथल्या वेगळ्या समस्या आहेत, त्याच्या वेगळ्या मागण्या आहेत. ह्यामुळं आम्हाला ह्यात नवीन काही गोष्टी ॲड कराव्या लागतात. आता आम्ही त्यामध्ये काही बाबी समाविष्ट करतो आहे आणि ज्यामध्ये प्रामुख्यानं मोठा भर आपला राहणार आहे की अजूनही पाण्याच्या समस्या जसं मग म्हटलं तसं लोकांना उपलब्ध पाण्यावर काम केलं, पण पाणी उपलब्ध होण्यासाठी आणखी आपल्याला काही लहरी पावसाचा जो फटका बसतो त्याच्यामुळं जो काही पाणी वाहून जातं आपल्याकडचं ते वाहून झालेलं पाणी पुन्हा आणखी आपलं अडवता येईल कसं जास्तीत जास्त. म्हणजे आपल्याला जसं आपण म्हणतो की जलयुक्त शिवारसारखे प्रकल्प राबवतो आपण, तसे आपल्या या ठिकाणी आणखी जलसंधारणाचं काम वाढवता येईल कसं यामध्ये, यावर एक आम्ही वेगळा आणखी थोडंसं भर देतो आहे. पण हे करताना दुसरं जे महत्त्वाचं नैसर्गिक साधन आहे ते म्हणजे माती आहे, जमीन आहे. बरोबर. आणि त्या जमिनीकडे आपण तेवढ्याच तीव्रतेनं बघणं गरजेचं आहे, कारण बदलत्या हवामानाचा फटका जसा पाण्याच्या उपलब्धतेला होतो त्याहीपेक्षा मोठा फटका जमिनीच्या आरोग्यावर होतो आहे असं दिसून आलेलं आहे. त्यामुळे आमचा यावेळेला भर हा जास्त करून जमिनीचं आरोग्य सांभाळणे, वाढवणे, संवर्धन करणे यावर एक असणार आहे. आणि याबरोबरच काही जो भाग आहे जो मग म्हटलं आपण दुर्गम भाग आहे, आदिवासी भाग आहे, अनुसूचित क्षेत्र ज्यामध्ये म्हणतो आपण, पेसा क्षेत्र म्हणतो आपण, या ठिकाणी हे शेती तंत्रज्ञानात पोहोचवणं हेच मोठं आव्हान आहे. तर तिथे आम्ही काही नवीन बाबींचा त्यामध्ये समावेश करतो आहे. असे एक रचनेमध्ये काही बदल थोडासा होतो आहे आणि काही ठिकाणी आपण कार्यपद्धती कार्यशैलीमध्ये देखील बदल आपण करतो आहे. प्रामुख्यानं बदलत्या हवामानाला तुम्हाला तोंड द्यायचा आहे ना, आम्ही त्यासाठी काय काय करू शकतो हे सगळ्या गोष्टींमध्ये आणता येतील असे प्रयत्न आपल्या आहेत त्यामध्ये. कोळेकर सर, मला सांगा की हा प्रकल्प जेव्हा तुम्ही गावापर्यंत नेता तेव्हा त्या गावांचा निकष कसा लावता तुम्ही की या गावापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे? काय तुमच्याकडे माहिती येते की तुमचा अभ्यास तो चाललेला असतो? जसं सुरुवातीला शासन निर्णय घेतला आपल्या की मराठवाडा आणि विदर्भामध्ये हा प्रकल्प राबवायचा आहे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या 2 जिल्ह्यामध्ये जळगाव आणि नाशिक, त्यामुळे असे 21 जिल्हे आपले डोळ्यासमोर आमच्या होते. त्यामध्ये 27,000 गावं आपली आहेत. त्यापैकी गेल्या टप्प्यामध्ये आम्ही 5,220 गावं आम्ही पूर्ण केली. तर राहिलेल्या 22,000 गावांपैकी आम्हाला साधारणपणे 7,000 गावं यावेळेला निवडायची होती.
तर त्यासाठी आम्ही काही निकष लावले आणि हे निकष यावर्षी लावले, बदलत्या हवामानाला बळी पडणारा संवेदनशील असणारा भाग जास्त कोणता आहे. अच्छा. हा निवडण्यासाठी आम्ही जसं आपल्या भारताची एक महत्त्वाची संस्था आहे ICAR, केंद्रीय अनुसंधान केंद्र आपलं जे दिलेलं आहे, त्याची जी महत्त्वाची एक संस्था आहे की जी कोरडवाहू क्षेत्रामध्ये काम करते, क्रीडा म्हणून आहे हैदराबादला. त्यांनी आपल्या देशाच्या अनेक जिल्ह्यांचा अभ्यास करून कोणते जिल्हे बदलत्या हवामानाला लवकर बळी पडतील याचा अभ्यास केला. त्याचे निकष आम्ही ह्यामध्ये अभ्यासले आणि ते निकष अभ्यासून या ठिकाणी आपल्या शासनाने कमिटी तयारी केली. यासाठी ती कमिटी होती माननीय प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली होती आणि कृषीच्या, आणि त्यांच्यासोबत आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू महोदय, तिन्ही विद्यापीठ कुलगुरू महोदय होते. तर हे तिन्ही म्हणजे राहुरी विद्यापीठ, भातापल्ली विद्यापीठ, परभणी इथं कृषी विद्यापीठ आणि अकोला कृषी विद्यापीठ हे कुलगुरू महोदय, याशिवाय आपण आयुक्त महोदय आपले कृषीचे आणि भूजल यंत्रणा जी आपली आहे GST त्यांचे प्रमुख, या सर्वांची कमिटी होती. या कमिटीने मगा म्हटल्याप्रमाणे या सर्व निकषांचा अभ्यास केला आणि त्या निकषाचा अभ्यास करून मग त्याचे 23 निकष आम्ही ठरवले जे गाव पातळीवर काम करतील. म्हणजे ज्या निकषांची माहिती, डेटा म्हणू आपण त्याला, तो गाव पातळीवरच उपलब्ध होईल असे 23 निकष आम्ही निवडले आणि त्याच्या आधारित आपण काय केलं की या मगाशी म्हटलं उरलेल्या सर्व गावांसाठी आपण निकष लावले आणि त्या तालुक्यातील मग जी गावं या निकषामध्ये पहिल्यांदा आली की जे जास्त बळी पडतात असं जे आढळलं अशी गावं आपण ह्यामध्ये निवडली गेली. पण सर, हा जो प्रकल्प आहे तो अगदी सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचला आहे का, की त्यासाठी तुम्हाला आणखीन काही त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात? पहिला टप्पा पोहोचलाच होता. अजूनही हा पोहोचण्यासाठी आमचे जे काही प्रयत्न असतात त्यामध्ये प्रामुख्यानं म्हणजे सामान्यातला सामान्य शेतकरी जे म्हणतो आपण, ते एक लहान अत्यल्प शेतकरी, अद्भुताक शेतकरी आपण म्हणू त्याला, त्याबरोबरच अनुसूचित जाती जमातीमधला शेतकरी म्हणू आपण त्याला, शिवाय काही महिला शेतकरी वर्ग त्यामध्ये आहे, याशिवाय काही भूमिहीन शेतकरी मजूर आहेत त्यामध्ये. या सर्वांना कशा प्रकारे ह्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करता येईल यासाठी आमचे विशेष प्रयत्न चालू असतात. आणि या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आपण आपली जी काही ग्रामपंचायतला पातळीवर आम्ही समिती तयार केलेली आहे, या समितीचा एक काम आहे, त्यामध्ये एक प्रकारचं प्रतिनिधित्व ह्याचं यावं, त्यामध्ये आम्ही यांचं प्रतिनिधित्व घेतो आहोत. आणि याबरोबरच आपण त्यांच्यासाठी म्हणून जे काही विशेष बाबींची गरज असणार आहे त्या त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील याचाही आम्ही प्रयत्न यामध्ये करतो आहोत. म्हणजे आमच्या यंत्रणा तर त्यात आहेच आहे, याशिवाय अशा प्रकारचे संस्थात्मक बांधणी आपण जे करतो आहोत, म्हणजे ग्रामपंचायतीच्या समितीची बांधणी, त्याला म्हणतो आपण ग्राम कृषी विकास समिती, ही फार महत्त्वाची समिती अशा प्रकारची असणार आहे की जी तिच्या जबाबदारीच आहे गावामधल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचणं, आणि म्हणून तो एक आहे भाग त्यामधला. तर हे आहेच. याच्यासाठी आपण म्हटलं तर आता ह्यात जोडून असं आहे की आम्ही आता काय सुरू केलेलं आहे की प्रथमतः गावात म्हणजे लोकांना हे माहिती व्हावं सगळा प्रकल्प, तर गावाचा प्रथम नागरिक सरपंच आहे. बरोबर. त्यामुळे आम्ही सरपंचांना या ठिकाणी हा प्रकल्प अगोदर समजावून सांगतो आहोत आणि वा तुमच्या गावासाठी हा प्रकल्प आला आहे, तुम्ही या प्रकल्पाचा तुमच्या अत्यंत सगळ्यात वंचित लोकांपर्यंत कसा पोहोचवू शकता यासाठी तुम्ही काय करू शकता, म्हणून त्यांचं आम्ही 2 दिवसाचं प्रशिक्षण चालू केलेलं आहे. आणि आता ह्या 7,000 गावांसाठी जवळपास 4,925 सरपंच आहेत आणि हे सर्व सरपंचांना आम्ही यशदामार्फत आपली जे राज्याची अपेक्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्यांच्यामार्फत आपण विविध ठिकाणी 16 केंद्रावर हे ट्रेनिंग चालू केलेले आहेत आणि 2 दिवसीय प्रशिक्षणामध्ये त्यांचं पूर्णपणे या ठिकाणी प्रकल्पाचं ओळख होताच बदलत्या हवामानामध्ये गावात शेती समस्या काय निर्माण झालेल्या आहे याची उकल कशी करायची, समजून कसं घ्यायचं, आणि मग ते समजलं एकदा की मग त्यावर सरपंच म्हणून मी काय करू शकतो. कारण मला गावात नेतृत्व दिलेलं आहे आणि याबरोबरच ग्रामपंचायतीचा विषय जे आहेत प्रामुख्यानं जी सूची म्हणतो आपण त्याला, त्या सूचीमध्ये कृषीचे 11 विषय त्यामध्ये आहेत. आणि म्हणजे सरपंचांना देखील ग्रामपंचायतीला देखील काम करताना शेती या विषयावर भरपूर काम करण्याची गरज त्या कायद्यामध्ये आहे. याची आम्ही त्यांना जाणीव करून देतो की बाबा हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं एक तुमच्या पदामुळं असलेली जबाबदाऱ्या, शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्या आणि प्रकल्पाचा होऊ शकणारा फायदा, हे सगळं तुम्ही समोर आहे, मग तुम्ही कसं काम कराल. तर हा एक मोठा मेसेज आम्ही संदेश या सरपंचापर्यंत आपण घेऊन जातो आहोत. आणि आम्हाला फार सांगायला आनंद या ठिकाणी आहे कारण आपल्या सरपंचापैकी जवळपास 50% महिला सरपंच यामध्ये आहेत. त्यामुळे त्या महिला सरपंच आणि सर्व सरपंच बंधू भगिनी यामध्ये हिरिरीनं भाग घेतात, प्रश्न विचारतात आणि काही प्रतिज्ञा करतात आम्ही हे करू अशा प्रकारे. त्यामुळे मला वाटतं की हे एक चांगलं द्योतक आहे लोकशाहीच्या एक मोठ्या स्तंभामध्ये. आपण ज्यावेळेला एखादा प्रकल्प किंवा उपक्रम राबवतो त्यावेळेला त्याचा जर चांगला प्रतिसाद असेल
तर तो मग ज्यांच्यापर्यंत पोहोचा आपल्याला त्याच्यापर्यंत निश्चितपणे तो पोहोचू शकतो अशी खात्री आपल्याला बाळगता येऊ शकते. अगदी बरोबर आहे सर. सर मला यालाच एक प्रतिप्रश्न असा विचारायचा आहे की जेव्हा हे 2 दिवसाचं शिबिर तुम्ही सरपंचांसाठी आखता तेव्हा त्याच्यामध्ये काय शेड्यूल तुमचं असतं आणि जे त्यांना शिकवणारे असतात, सरपंचांना या प्रकल्पाविषयी सांगणारे अधिकारी असतात, सो त्यांना पण प्रशिक्षण या प्रकल्पाविषयी तुम्हाला द्यावं लागत असेल तर त्याचं ते 2 दिवसाचं स्वरूप थोडंसं आम्हाला सांगा. फार छान प्रश्न विचार. कारण सरपंच म्हणजे गावचे प्रमुख आणि नेतृत्व आहे, त्यांच्याकरता आपल्या राज्याची एक फार मोठी परंपरा आहे की त्यांचं एक फाउंडेशन ट्रेनिंग त्याचं केलं जातं. सरपंचांचं कायदेविषयकता ट्रेनिंग केलं जातं आणि त्यानंतर आम्ही हा प्रकल्पाचं ट्रेनिंग ज्यावेळेला द्यायला जातोय त्यावेळेला आम्ही यावर परत चर्चा केली की यांना कशा प्रकारे ह्या गोष्टी आपल्याला सांगता येतील आणि काय त्यामध्ये रस निर्माण होऊ शकतो. तर यामध्ये लोकसहभाग हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ज्यावेळेला हवामान बदलावर काम करताना हे एक प्रकल्प किंवा योजना म्हणून न जाता ही चळवळ म्हणून आपण घेतली पाहिजे आहे. कारण हे चळवळ का म्हणायचे आहे, कारण हे बदलते हवामान चटके सर्वांना बसतायत. बरोबर. म्हणजे नागरिकांना बसतायत, शेतकऱ्यांना बसतायत, महिलांना बसतायत, मजुरांना बसतायत. आणि म्हणून मग जर आम्हाला हे चटके भासलेले आहे, चटके जाणवले, त्याचा जर आम्हाला अनुभव आलेला आहे तर आम्हाला हे केवळ एका योजनेचा किंवा प्रकल्पाचा विषय राहत नाही, तो जातो पुढे. म्हणून मग आम्ही या ठिकाणी या 2 दिवसाच्या सरपंच प्रशिक्षणामध्ये ही चळवळ कशी होऊ शकते यावर यामध्ये काम करणारे, अनुभव असणारे असे जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे यामध्ये तज्ज्ञ आहेत, जे प्रवीण प्रशिक्षक म्हणून काही संस्थांनी त्यांनी तयार केलेलं आहे, अशांना मी ह्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. आणि त्यांच्यामार्फत विविध प्रकारचे व्हिडिओ फिल्म दाखवून, इंटरॅक्शन करून, काही चांगले खेळ खेळून त्यामध्ये आम्ही एक चांगल्या प्रकारचा सापशिडीचा खेळ त्यामध्ये आम्ही ठेवलेला आहे की ज्यामध्ये सापशिडी सर्वांना माहिती असते. मग यामध्ये आम्ही जर चांगल्या गोष्टी केल्या तर आम्ही कशा प्रकारे शिडी चढून जाऊ शकतो पटकन. पण जर आम्ही एखादी गोष्ट आवश्यक आहे ती करू शकलो नाही तर आम्ही कशा प्रकारे आम्ही खाली येतो हे सरपंचांना तिथं कळतं. आणि मग गावाच्या विकासामध्ये शेतीचा विकास आणि शेतीच्या विकासासाठी प्रकल्पाचं लोकांपर्यंत पोहोचणं किती गरजेचं आहे ही अशी सांगड त्यामध्ये आम्ही घालण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि हे घालताना गावासाठी काय हवं आहे, पाणी हवं आहे. शेती करता काय हवं आहे, पाणी हवं आहे. शेती करता आणखी हवं आहे, जमीन चांगली पाहिजे आहे. मग जर शेती करता ते हवं आहे आणि तुमच्या गावामध्ये असणारी एक लोकसंख्या आपली जी आहे, जी शेतीवर अवलंबून आहे, यांना काय हवं आहे, रोजगार पाहिजे आहे. म्हणजे पाणी, माती, आरोग्य, रोजगार निर्मिती हे सगळ्यांची उत्तर या प्रकल्पात आहेत. हे जर त्यांना कळण्याचे म्हणून मग अनेक प्रकारचे त्यामध्ये काय सादरीकरण, काय व्हिडिओ फिल्म, असं काय गेम आणि काही चर्चा यासाठी म्हणून जे तज्ज्ञ आम्ही मगाशी म्हटलं तुम्ही प्रवीण प्रशिक्षक आम्ही त्याला म्हणतो, यांचे आम्ही 3 दिवसाचं प्रशिक्षण यशदामध्ये पूर्ण केलेलं आहे की जेणेकरून त्यांना हे समजावं, गोष्टी समजावून घ्याव्या. असे आपण 100च्या वर प्रशिक्षक तयार केले. जवळपास 125 प्रशिक्षक आम्ही तयार केलेले आहेत, जे प्रशिक्षक आता ह्या 16 केंद्रावर सरपंचांना प्रशिक्षण देत आहे. अच्छा सर, मला सांगा की हे प्रशिक्षण देत असताना सामान्यातल्या सामान्य शेतकरी तिथे येत असेल तुमच्या प्रशिक्षणासाठी किंवा प्रत्येकालाच शेतीची खूप डिटेल्समध्ये माहिती असते अशी नाही आहे, तर साधारण शेतकऱ्यांच्या काय अडचणी किंवा काय प्रश्न असतात जे तुम्हाला ते विचारतात? मग आता कसं काय की हे सरपंच प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न येतात कसे, कारण सरपंच बहुतांशी शेतकरी आहेत, कारण ते ग्रामीण भागातून आलेले आहेत, त्यांची स्वतः शेती आहे. तेव्हा त्यांना जे काय प्रश्न भेडसावलेले आहेत शेतीमध्ये ते तिथे विचारतातच. त्यात मग म्हटल्याप्रमाणे उत्पन्न कमी आहे हा प्रश्न येतोच, पण बाजारभाव कमी आहे किंवा आम्हाला योग्य वेळेला तो बाजार मिळत नाही आहे, वेळ किंवा बाजारभावाची आम्हाला माहिती होत नाही आहे, असे लोक प्रश्न विचारतात. पण त्याबरोबर प्रश्न पुन्हा एकदा तिथे येतो, उत्पादन आम्ही करू शकलो नाही, म्हणजे मध्ये जर पाऊस गेला, मध्ये जर पाऊस अति पडला तर काय करायचं, हेही प्रश्न यामध्ये येतात लोकांचे. आणि ह्याबरोबर मग नवीन पिकांचे काय तंत्रज्ञान, नवीन जाती कोणत्या आलेल्या आहेत त्यामध्ये आहेत, कारण पिकात संशोधन होत असतं, आपले विद्यापीठं त्यावर काम करतात, तेव्हा त्याच्याबद्दल लोकांचे प्रश्न असतात की हे आम्हाला कसं मिळेल, अत्याधुनिक तंत्रज्ञान ह्यामध्ये कसं मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटी प्रश्न असतो तो म्हणजे मला शेतीमध्ये करायच्या कामाचा सल्ला किंवा माहिती ही अचूक आणि मला हवी त्या वेळेमध्ये कशी मिळेल. अशा प्रकारचे प्रश्न शेतकऱ्यांचे ह्या सरपंचाच्या मार्फत देखील आमच्यापर्यंत पोहोचलेले आतापर्यंत आहेत. आपण सुरुवातीपासून या विषयावरती चर्चा करतोय की शेती चांगली व्हायची असेल तर पाणी आवश्यक आहे, जमिनीचं चांगलं आरोग्य आवश्यक आहे. तर आपण एक एक टप्प्यावरती येऊया की पाणी म्हणजे खूप पाऊस पडला तर खूप पाणी, असं वाटतं की अरे किती पाणी वाया चालले, ते शेतीला आपल्याला नंतर उपयोगात येईल. तर पाण्याचं नियोजन शेतकऱ्यांनी कसं करायचं त्या ह्याच्यावरती आपण सुरुवातीला बोलूया. मग आता ह्या प्रकल्पाची रचना आम्ही करताना सुरुवातीला बोललो आपण की जलसंधारण कामाचा फार महत्त्वाचा भागामध्ये आहे. कारण पडणारा पाऊस जो आहे, प्रत्येक गावामध्ये पडणारा पाऊस आहे,
हा कमी आहे असं म्हणत नाही आहे, कारण पाऊस दरवर्षी पडतो आहे. फक्त प्रश्न असा आहे की पडलेला पाऊस हा गावातून वाहून जातो, तो किती वाहून जातो आणि त्यापैकी आपण किती अडवलेला आहे, किती अडवण्यासाठी आपल्याकडे वाव आहे. तर यावर आमचं काम चालू असतं आणि त्यावर आम्ही लोकांना शिकवतो की भरपूर प्रकारे पाऊस पडतो आपल्याकडे जो आहे तो ताळेबंद करून त्याचा जर आपण आखला, पाण्याचा ताळेबंद आपण जर आखला, पडलेल्या पावसाचा वाहून जाणारा किती, मुरला किती, त्यामध्ये किती अडवला गेला आपल्याकडून, पिकं घेतल्यावर पिकाने किती घेतला, आपली लोकसंख्येची गरज किती आहे, ह्या सगळ्यात विचार करून आपण ताळेबंद तयार करतो. आणि आपल्या ह्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे की आपण IIT मुंबईच्या मार्फत पण ताळेबंदाचं एक चांगलं सूत्र तयार केलेलं आहे आणि ते मोबाईल ॲप आपण तयार केलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून आपला ताबडतोब त्या दिवसाचा किंवा त्या वेळेचा ताळेबंद आपला काढता येतो. त्यामुळे प्रथमतः आम्ही ताळेबंद समजावून सांगतोय आता. आणि आताही आम्ही जेव्हा नवीन गावामध्ये प्रत्यक्ष काम करायला जाऊ आपण, त्यावेळेला पहिलं आमचं काम हे आहे की ताळेबंद लोकांना समजावून सांगणे आणि त्याच्या आधारे जलसंधारण कामं. तेव्हा हा पाण्या प्रश्नावर आमचा हा एक चांगलं त्यावरचं उत्तर आहे. हे करताना आम्ही असं लक्षात आलं की नाल्यातून पाणी जे वाहतं आहे ते भूगर्भात जाण्याचं प्रमाण कमी आहे. तर भूगर्भात पाणी जिरवण्याकरता म्हणून भूजल पुनर्भरणाचा कार्यक्रम देखील आपण यामध्ये घेतो आहोत. तर तो एक जलसंधारणाच्या कार्यक्रमाबरोबर मोठा कार्यक्रम आपण ह्यामध्ये राबवत आहोत. काय त्या कार्यक्रमाचं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भूजल पुनर्भरणासाठी आपण हे पुनर्भरण चर आपण घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये रिचार्ज शाफ्ट आपण त्याला म्हणतो. तर ते जे आहेत ते चर आणि त्या प्रकारचे शाफ्ट हे दोन्ही आपण नद्याच्या पात्रामध्ये घेत असतो. त्यामुळं सरळ पाण्याचा जे काय भूगर्भात भूजलापर्यंत पोहोचू शकतो पाणी आपण, आणि त्याचा फायदा त्याच्या आसपास असणाऱ्या विहिरींना चांगला होऊ शकतो. त्यामुळे ते तंत्र आपण ह्यामध्ये लोकांच्या सहभागानं करणार आहोत. आणि शिवाय साठवणं पाणी गरजेचं आहेच, म्हणून मग आपण शेततळ्याचा कार्यक्रम मोठा यामध्ये आपला आहे. का जितके आपल्याकडे विहिरी आणि शेततळे असतील तेवढं पाणी आपलं साठेल. पुन्हा विहिरींकरता मी काय करतो, पुन्हा पुनर्भरण करतो विहिरींचं. गावातील प्रत्येक विहिरीचं पुनर्भरण करावं असं आम्ही प्रकल्पामध्ये म्हणतो आहोत. म्हणजे ते पुनर्भरण केल्यामुळे विहिरीचा पाण्याचा साठा जो आहे तो आणखी काय 2 ते 3 महिन्यापर्यंत जास्त आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे एक पीक आपल्याला मिळू शकतं. तसंच मग जिथे तर शक्य आहे की शेततळी लोकांनी घ्यावीत. मग ती शेततळी घेताना नाल्याच्या काठावरही घेऊ शकतो आपण, याबरोबर इतर ठिकाणी घेऊ शकतो आपण. त्यालाही प्रकल्पातून मोठ्या प्रकारचं प्रोत्साहन आपलं असणार आहे. आणि शेवटी पाणी जे काही मिळतं मला ते काटकसरीने वापरलं पाहिजे. काटकसरी फार महत्त्वाची आहे, म्हणून त्यासाठी आपण ठिबक सिंचन, तुषार सिंचन ह्याचा मोठा वापर करावा आणि त्यासाठी लोकांना प्रवृत्त करतो. अच्छा सर, मला सांगा की शेती करताना कुठल्या ऋतूमध्ये कुठली शेती करायची, कधी कुठलं पीक घ्यायचं, म्हणजे तो ऋतू नसताना ते पीक घेता येतं का, तर याचा आराखडा तुम्ही शेतकऱ्यांना मांडून देता का? ऋतुमानाप्रमाणे हंगामाप्रमाणे पिकं ही आपली पारंपरिक पद्धतीनं लोक घेतात आणि हे आहे म्हणजे हे ज्ञान आज शेतकऱ्यांमध्ये उपजतच आहे, कारण गेली शेकडो वर्ष किंवा हजारो पिढ्या आपण त्यावर काम करतो आहोत. त्यामुळं याच्याबद्दल लोकांना सांगत असताना प्रश्न तर असा आहे की हंगामानुसार पिकं का बाजारातल्या मागणीप्रमाणे पिकं, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे असतो. बरोबर. आणि साहजिकच आहे की शेती हा व्यवसाय आहे. व्यवसाय म्हणून शेतकरी असा विचार करतो की ज्या पिकाला बाजारामध्ये मागणी आहे ते पीक आम्ही ह्यामध्ये यावेळेला लावूया. मग ते पीक त्या हंगामात घेणं कितपत योग्य असतं ह्याचा अंदाज त्यांना अनुभवातून येतो. आणि तसं आपणही विद्यापीठाचं संशोधन जे काय झालेलं आहे त्यामुळे विभाग देखील आम्ही सुचवतो आहे की कोणत्या हंगामात कोणती पिकं घ्यावीत. तर तो सल्ला आपण देतो, परंतु पिकाची पेरणी किंवा म्हणून आपण लागवड ही बाजारातल्या मागणीवर जास्त अवलंबून सध्या होत चाललेली आहे. म्हणजे त्याची गरज आपल्या गावाला, आपल्या कुटुंबाला किंवा जनावरांना किती आहे याच्याही पेक्षा पुढे जाऊन एक आहे की ह्याला बाजारात मागणी आहे ना, ग्राहकाची मागणी आहे ना, मग आम्ही ते उगवणार, आम्ही ते पिकवणार. त्यामुळे तो बॅलन्स साधणं ह्या पण महत्वाचं आहे. आम्ही असं म्हणू शकत नाही कोणीच की तुम्ही हे घेऊ नका आणि हे घ्या, कारण दोघींचीही तिथे गरज असू शकते, दोन्ही पिकाची गरज शकते यामध्ये असू शकते. त्यामुळे हा एक प्रकार संतुलन राखत आपल्याला हा व्यवसाय पुढे घेऊन जायचा आहे. आता ही वेळ आलेली आहे की आमच्या अन्नधान्य खाण्यासाठी म्हणून आम्हाला काही विशिष्ट प्रकारचे धान्य हवे आहे तर तेही पिकवले पाहिजे आहेत. जनावरांना आपल्याला चारा हवं तर त्यांना तो चाराही मिळाला पाहिजे आहे आणि याशिवाय ग्राहकाची मागणी मिळवी म्हणून तेही आपल्याला पिकवता पाहिजे आहे. हे एक संतुलन आहे. या प्रकल्पाच्या मधून आम्ही हे संतुलन साधण्यासाठी देखील आम्ही एक प्रकारचं पीक रचना कशी असावी त्या बाजारातल्या मागणीप्रमाणे आणि पाण्याच्या उपलब्धतेप्रमाणे, जमिनीच्या मगदराप्रमाणे हे असावी म्हणून आपण एक सल्ला देण्याचा प्रयत्न यामध्ये करतो आहोत. आणि तो जमिनीच्या मगदुराला जास्त आम्ही जोडून आपण आता करायला सुरू करतो आहोत. अच्छा सर, मला सांगा की या प्रकल्पामध्ये चांगली बी बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावीत असा काही तुमचा मानस आहे का?
तर निश्चित आहे की चांगलं आपण बियाणं असेल तरच पिकाचं चांगल्या प्रकारे पुढं उपजत होत असतो. त्यामुळे आपल्याला जे बियाणं, चांगलं बियाणं म्हणजे कोणतं? हवामानात बदलाला तग धरणारं बियाणं अच्छा. पहिलं. दुसरं उत्पादन देखील भरपूर देणारं बियाणं. तिसरं रोग किडींना बळी न पडणारं बियाणं, कमी बळी पडणार म्हणून आपण त्याला. अशा प्रकारचे विविध गुणधर्म असणारे बियाणं आपले कृषी विद्यापीठात संशोधन करत असतात आणि दर 2-3 वर्षातून 1 वर्षातून अशा प्रकारच्या काही वाण ते प्रसारित करतात. मग ह्या वाणांचं प्रमाणित बियाणं तयार करण्याची जबाबदारी आपल्या राज्यामध्ये आपलं जे महाबीज जी संस्था आहे आपली, तर त्या कॉर्पोरेशन जे आहे ते घेतं. आम्ही महाबीजच्या बरोबर या ठिकाणी काम करतो आहोत आणि जी प्रकल्पातली गाव आहे त्या गावामधल्या शेतकऱ्यांना आपण अशा प्रकारचं बियाणं तयार करा असा आम्ही सल्ला देतो आणि त्यानुसार महाबीजकडून त्या बियाण्याचं जे काय स्त्रोत बियाणं म्हणतो आपण त्याला, फाउंडेशन बियाणं असेल ते बियाणं मिळवून शेतकरी प्रयत्न करतात आणि मग ते बियाण्याचं तयार झालं जे काही प्रमाणित बियाणं आहे हे महाबीज परत हे ते विकत घेतं. अशा प्रकारे ही एक प्रकारचं एक व्यवसाय म्हणून हे बियाण्याचं उत्पादन कार्यक्रम आपल्या गावामध्ये आपण प्रस्तावित केलेला आहे. या मागच्या वेळेला आम्हाला चांगला अनुभव आलेला आहे. यावेळी आम्ही त्यावर काम करणार आहोत. हे करत असताना आणखी एक गोष्ट असं आहे की ज्या भागामध्ये दुर्गम भाग आहे, आदिवासी भाग आहे, जिथे काही स्थानिक वाण असतात जे परंपरागत अनेक प्रकारच्या हवामान बदलाला तग धरले असतात. अच्छा. कारण शेकडो वर्ष अनेक प्रकारचं हवामान तिने पाहिलेलं आहे. त्यातूनही काही स्थानिक वाण जे असतात पिकांचे ते तग धरले असतात. मग हे वाण कोणते आहेत, हे निवडायचे कसे, म्हणून आम्ही त्या भागातील शेतकऱ्यांना असे वाण निवडण्यासाठी प्रोत्साहन देतो आहोत आणि त्याचं जतन करणे, संवर्धन करणं गरजेचं आहे आज. कारण त्या वाणात चांगले गुणधर्म आपल्याला पुढच्या नवीन वाणामध्ये आणता येऊ शकतात. म्हणून आम्ही त्या वाणा संवर्धन करण्याचा एक मोठा कार्यक्रम आपण ह्यावेळेला घेतो आहोत. अशा प्रकारे दोन्ही पद्धतीनं आपण एक आवश्यक तेवढं बियाणं उत्पादन व्हायला पाहिजे आहे, दुसरं चांगलं स्थानिक बियाणं देखील आपल्याकडे टिकलं पाहिजे, यावर आमचं काम. नक्कीच सर. विजय कोळेकर सर, खरं तर तुम्ही या प्रकल्पाबद्दल खूप सविस्तर आणि खूप चांगली अशी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत. तर जाता जाता या चर्चेच्या शेवटी प्रेक्षकांना काय सांगाल? हवामान बदलणार आहे, बदलत आहे आणि बदलणार आहे. आपण बदललं पाहिजे आहे, कारण त्याच्यावर आपण नियंत्रण नाही आहे. पण आपल्या कामावर, आपल्या कार्यपद्धतीवर, आपल्या शेतीमधल्या गोष्टीवर आपण नियंत्रण आहे. त्यामुळे आपण आपल्या शेतीमध्ये आपण बदल घडवत आणले की बदलत्या हवामानाला आपण तोंड देऊ शकतो. हा एक फार महत्त्वाचा संदेश आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. तो बदलतो आहे, आपणही बदलावं. नक्कीच सर. विजय कोळेकर सर, आज आपण जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आलात आणि या प्रकल्पाविषयी खूप महत्त्वाची अशी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत. त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. मंडळी, तेव्हा आपण पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र या कार्यक्रमात एका नवीन विषयासह, नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.